हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे झुंबा डे. मला जर चान्स मिळाला तर मी नक्कीच थोडे स्निपेट्स इथे टाकेन. बिकॉज तिथे दुसरे पण लोक असतात आणि आय एम नॉट शुअर की कधी कोणी कम्फर्टेबल असेल टू बी ऑन कॅमेरा किंवा नाही. बट मी शूट करायचा प्रयत्न करेन. तर गाईज डन विथ दी झुंबा सेशन. आता नेक्स्ट बघू काय लाईन अप आहे. बॅक होम गाईज. खूप भूक लागली. झुंबा क्लास नंतर तर इतकं ड्रेन आउट होतं, म्हणजे इतका तो हेवी वर्कआउट होतो की खूप भूक लागते सकाळ सकाळ. सो आता मी लिची खाते बिकॉज आवडतं. आणि मी माझ्या प्रिया नवऱ्याला पण देते प्रॉपर सगळं त्याचं काढून छान छान. सेवा तर सेवाच. आणि प्लस कॉफी, ब्लॅक कॉफी आणि माझ्यासाठी नॉर्मल कॉफी. आजचा ब्रेकफास्ट थोडा लाईटच ठेवायचा. आणि आज नॉर्मल रुटीन आहे, लाईक वर्क फ्रॉम होम आज आहे माझं. सो ऑफिसच मोस्टली चालू असणार आहे. पण आज मी जाणार आहे बॅडमिंटन खेळायला. सो दॅट वुड बी वन ऑफ द फन सेशन्स. एक मिनटं. सो आम्ही खूप टाईम नंतर, अमितचे काही फ्रेंड्स आहेत, स्कूल फ्रेंड्स, आम्ही बॅडमिंटन खेळायला जाणार आहोत आज. आणि एक्सायटेड आहे कारण मजा येते. एकदा गेलेली, इट वॉज फन. आणि एक थोडंसं वर्कआउट पण होऊन जातं, मजा पण येते, फ्रेंड्सना पण भेटणं होतं. सो इट्स फन. मी सारखी म्हणत असते की मी खूप सेवा करते माझ्या नवऱ्याची. असं नाही आहे, माझे पण लाड प्यार होतात, तो पण सेवा करतो. ग्रीन फ्लॅग आहे, हे मी विसरणार नाही. कधी कधी मूड असेल, वेळ असेल, त्याला टाईम नसेल ना, तर तो माझ्यासाठी काय काय बनवतो. पण लाईक ब्रेकफास्टपासून ते लंच चालू असतं त्याचं काहीतरी. पण वेळ पाहिजे त्याला पण, तरच माझी सेवा होते. तो एक लकी दिवस असतो महिन्यातला एक. पण त्यावेळेस मी पण जरा असं आज कंटाळ मला, आज होतच नाही आहे, असं करत करत एक काम तर करून घेतेच त्याच्याकडे. लकीली तो आता कॉलमध्ये म्हणून बोलू शकले, नाहीतर आमची लिची पण रेडी आहे. रेडी काय, त्यात सोललंय फक्त. आणि सगळं आता काम आटपलं आहे, सगळं झालेलं आहे. आता मी फटफट रेडी होऊन थोडं एक बॅडमिंटनचा सेशन करून येतो. सो बघू आता तिथे काय एक्साइटिंग होत आहे. सो आज आहे आमचा इथे बॅडमिंटन खेळायचा दिवस. आणि हा माझा प्रिय नवरा. से हाय. हाय. इंट्रोड्यूस युअरसेल्फ. हाय, मी अमित, तिचा नवरा. नमस्कार मित्रांनो, अमित साकोरे इथे. आज आपण कुठे आलोय अमित? आपण आज आलोय अपोलो टर्फ आणि बॅडमिंटन कोर्टला. आणि इथे आज आपल्यासोबत कोण कोण आहे सांग जरा. इथे माझे 4 स्कूल फ्रेंड्स आहेत आणि ती व्हाईट कलरमध्ये माझी वाईफ. आम्ही आज असेच खूप वर्षांनी बॅडमिंटन खेळायला जमलेलो आहोत. मजा येते. आता 2 मॅच आम्ही कंटिन्युअस जिंकलो आहे. दॅट्स मी अँड अक्षय. आता हे बाकीचे लुझर्स खेळत आहेत 2.
सर्व गुण संपन्न असे जोडीदार. तर तुला कोण जिंकेल? मला वाटतं भाई साको जरा चांगला खेळला ना हा, तर या टीमचे चान्सेस आहेत, पण दमलेला दिसतोय साको जरा, त्यामुळे काय सांगता येत नाही. लगेच दमला काय? लगेच दमला. आणि समोरची टीम एकदम म्हणजे लॉली आहे काय? एकदम स्फूर्तीने भरलेली, चिडण्यात पण आणि स्फूर्ती खेळण्यात पण. स्फूर्ती. स्फूर्ती बघा. चला मारा स्मॅश. लावा ताकद. वा चुकलाय थोडक्यात चुकला मित्र, चुकला माझा मित्र. नवरा मला शिकवायला येतोय. मग तेच बोललो ना मी वहिनी. आता इथे एक्सचेंज ऑफ वर्ड झालेले आहेत. राग आलाय वहिनींना, राग आलाय. नाईस वन, नाईस वन, नाईस वन, नाईस वन. सामना तटीचा. काय परत बोल काय बोलला? सामना अटी बोबडी वळली आहे थोडी बोलताना. नवीन ब्लॉगर आहेत, जरा सांभाळून घ्या. और कसं वाटतं हारून? कसं वाटतंय? हा एक नंबर हा. व्हॉट इज अ लूजर? हा त्यावरच माणूस शिकतो काय? खेळायला. सो गाईज असं होता आजचा माझा दिवस. सो दिस इज लाईक माय मी टाईम. मी युजली ऑफिसचं काम झाल्यानंतर कधी बुक रिडिंग म्हणा तर कधी पेंटिंग, बिकॉज आय लाईक इट. असं काही ना काहीतरी करत असते. सो एंडिंग दिस ब्लॉग ऑन अ गुड नोट. आणि एक बोलू इच्छिते की माझ्या पहिल्या ब्लॉगला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आय वॉजंट एक्सपेक्टिंग की माझे सबस्क्रायबर्स इतक्या शॉर्ट नोटवर इतके वाढतील किंवा इतके व्ह्यूज मिळतील. सो खूप थँक्यू सगळ्यांना. इनफॅक्ट खूप प्रेम दिल्याबद्दल, खूप सपोर्ट दिल्याबद्दल. खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी, पण येस आता कुठेसं असं मला वाटतंय की आय एम गोईंग ऑन अ गुड पाथ. सो थँक्यू सो मच. आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहेत असंच प्रेम करत राहा, असेच सपोर्ट करत राहा. सो थँक्यू आणि बाय. आणि आपण भेटून आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.